बहुत बढ़िया, देखिए बात करेंगे यहाँ पर शफीउज देखिए दिखाया जा रहा है मैदान का। शानावज नजे आणि समीर नजे या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. तो स्ट्राईकला परेश, नॉन स्ट्राईकला कल्पेश, गोलंदाजी मार्क वरती भास्कर तरे. जय कोलमा माता शेलू संघाचा वंडर बॉय, एक अफलातून खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. पहिला चेंडू शॉर्ट पिच, चेंडू भिरकावला बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. रन्स मिळतील 30. पहिल्या चेंडूवरती आले कनाकरती वार. षटकार सागर हरट यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. जरूर आपण पाहतोय. शेलूवरून काही मान्यवर या ठिकाणी आहेत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. नाकेश दादा आपल्या सोबत जेही त्या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. पहिला चेंडू गणागती वार पाहिला गेला. षटकार पहिल्या चेंडूवरती अर्जित झालाय. हलक्यात एक ग्लास केला. चेंडूला गॅप मधून चेंडू ढकललाय. गॅप सापडली. हात खोलण्याचा मौका, मोक्यावरती ठोका. चेंडू दरम्यान झोन मध्ये सीमारेषा पार. रस मिळतील 4. चौकार सुरुवात केली आपण पाहतो या ठिकाणी. अफलातून आपण पाहतो गॅप मध्ये चेंडू गेला. दिनू आपण पाहतोय एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. शेलू गावचा जॉन्टी रोड्स म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. अफलातून कामगिरी करत असतो. इथे पहिले गॅप सापडली. जय कोलंबा माता शेलू आपण पाहतोय. 3 शेलू संघ या स्पर्धेमध्ये आहे. शिवसाई शेलू, JK शेलू आणि जय कोलंबा माता शेलू हे संघ आपण पाहतोय या ठिकाणी खेळले जातील. हरिविषय इलेक्ट्रिकल्स हा संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळताना दिसेल. दूरवर चेंडू होता, वाईट चेंडू. पंच राजेश भोईर सर यांचा इशारा आला. खराब चेंडू स्क्वेअर मारा या ठिकाणी पाहतोय. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या आपण पाहतो अग्रेसर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. गोलंदाज आपण पाहतोय राऊंड विकेट भास्कर तरे. चांगली कामगिरी आपण पाहतोय या सीझनला. हा संघ आपण पाहतोय अफलातून कामगिरी करताना दिसला. प्रत्येक मैदानावरती नवनवीन हे सर्व खेळाडू आपण घेऊन भास्कर चांगला खेळ दाखवत राहिला. अनेक पारितोषिक आपण पाहतो या सीझनला या संघाने पटकवलेत. आणि या रजनी स्पर्धेत वाईल्ड कार्ड एंट्री आहे आपण पाहतोय. अचानक या ठिकाणी या संघाला आपण पाहतोय या लॉट्समध्ये एंट्री भेटली आणि खऱ्या अर्थाने या संघ या ठिकाणी खेळतोय. रिवासाठी दूधरी तलवार चालवण्याचा प्रयत्न परीक्षचा आपण या ठिकाणी पाहिला. पहिला षटकार चौकार आला. त्यानंतर खराब चेंडू पण लगातार 2 डॉट चेंडू आपण पाहतोय. 4 चेंडू झालेत. धावसंख्या 11. इथे जोरदार आपण पाहतोय अपील जोरदार झाली होती. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्यासाठी फंबलिंग पाहिली गेली. लेग बाय चावून धावा आपण पाहिल्या गेल्या 2.
5 चेंडू आपण पाहतो या ठिकाणी झालेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचं एकमात्र षटक. जोरदार अपील. फलंदाज या ठिकाणी होतोय. बाद पंचांनी अपील उचलून धरले. फिंगर अप झालंय. मुकेश स्क्वेअर लेग पंचाकडे जायचं नसतं. मेन पंच फक्त इथे मेन पंच जिथे अपील झाली मेन पंचांनी बोट उंच केलं होतं. झटका पहिला क्रमांकाचा परेश ज्यांनी चौकार षटकाराने सुरुवात केली होती. चांगली कामगिरी करत होता पण इथे शेवटचा चेंडू घातक ठरला. शेवटच्या चेंडूवरती विकेट. झटका क्रमांक पहिला काव्य 11 दामोदरी संघाला. नवीन फलंदाज नवनाथला आपण पाहतोय. नवनाथ हरड. महाराष्ट्र पोलीस समीरजी तरे आणि सनी भगत या दोन्ही महाराष्ट्र पोलिसांकडून या स्पर्धेला शुभेच्छा. जे कोलमा माता शेलू संघासाठी शुभेच्छा या ठिकाणी आलेत. प्रभात शेलार गोलंदाजी मार्कवरती आणि मनापासून धन्यवाद दोन्ही महाराष्ट्र पोलिसांना कारण ते जागृत आहेत. आपण सुरक्षित आहोत. धावसंख्या स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटच्या चेंडूवरती विकेट आला होता. पहिल्या षटकातील पॉवर प्लेचं षटक. शेवटचा चेंडू घातक ठरला होता. इथे कल्पेश आपण पाहतोय अजूनही एक सिंगल जरूर त्याच्या बॅटमधून आली. नवनाथला आपण पाहतोय. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. खराब चेंडू म्हटलं जाईल. खूप दूरवर फेकलं होतं चेंडू या ठिकाणी. प्रभात शेलार याची अपेक्षा नाही आहे शेलूकरांना याच्याकडून. एक चांगला गोलंदाज आहे. पहिलं षटक भास्करने टाकलं. प्रभात शेलार त्यानंतर आपण पाहतो रोहन शेलार असे गोलंदाज या संघामध्ये आहेत. इथे चांगला चेंडू. स्लोवर गती परिवर्तन आपण पाहिलं गेलं. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. शोएब पठाण स्वप्नील तोही असे गोलंदाज आहेत संघामध्ये. मुन्ना पठाण दोन कमरेवरती हात होते बघा. पॉइंट रिझन मध्ये मुन्ना पठाणला आपण पाहतोय. इथे शॉर्ट पिच चेंडू. बिरकावला चेंडूला सीमारेषा पलीकडे. वाईट लॉंग काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू आर पार. 7 धावांसाठी षटकार. शॉर्ट पिच चेंडूचा समाचार आपण पाहतोय. नवनाथ संघाचा कर्णधार. कॅप्टनशिप बरेच दिवस झाल्याच्या कांद्यावरती आहे. एक अर्धशतक पण या सीझनला त्याच्या माध्यमातून आम्ही पाहिलं. चांगला खेळाडू आहे. अंडर 17चा खेळाडू आपण पाहतोय. वय वर्ष 17.
ते लेग बायची एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. तू ममेचा खेळ पाहिला गेला, अनुभव आहे मुन्ना पठाणला आणि त्याने पाहिलं गेलं. इथे फलंदाज पोहोचलाय नॉन स्ट्राईकला, जो बॅटिंग करून झालेला फलंदाज आहे, त्याला बाद करण्याची संधी आहे हे मुन्ना पठाणला माहिती होतं. मग दूरवर होता चेंडू आपण पाहतोय, तिथून इथपर्यंत थ्रो येणं नॉन स्ट्राईकला लांब होतं. इथे स्टेप आउट केला, फुल लेंथचा चेंडू ओळखलं होतं, थोडासा शरीरवेधक चेंडू पाहिला गेला, तसा पंबल पाहिला गेला. आणि इथे हो दिनेश चुकी करतोय. ज्या पद्धतीने थ्रो पाहिजे तो पद्धतीने थ्रो आला नाही आहे. या डायरेक्ट या कुठेतरी एसटी रक्षक जवळ चेंडू फेकणं गरजेचं, दूरवर फेकला गेला. चेंडूने बाउन्स केला, 2 मीटरपेक्षा हाईटने चेंडू उडून गेला. या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा. धावसंख्या स्कोर कार्ड 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे टॉप एज टॉस केला चेंडूला, कल्पेश जाधवचा विकेट या स्पर्धेतील आणि या मॅचचा खूप मोठा विकेट आपण या ठिकाणी पाहिला गेला. चेंडू पडल्यानंतर थोडासा धीरे आला, बॅट्स ओपन पेस केला होता, तो इथं चेंडू लागला गेला आणि त्यानंतर पाहिलं गेलं हवेत चेंडू. भास्कर तरेने कोणत्या प्रकारची चुकी केली नाहीये आणि या मॅचचा गोल्डन विकेट अफलातून फलंदाज बाद केला कल्पेश जाधव. म्हणजे अख्खा अर्थ पाहिलं गेलं या स्पर्धेमधला किमान या डावामधून 20 ते 25 धावा कमी. खरा फलंदाज बाद होतो, दूरवर चेंडू होता, खूप लांब होता चेंडू. लेट बॅट फेस ओपन झाला आणि तिथे चांगला झेल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज भरत पेरणे मैदानात परत बॅटिंगला आपण पाहतोय. दूरवर चेंडू होता. आम्ही नेहमीच बोलतो राह चलती लड़की को छेड़ना और बाहर जाती गेंद को छेड़ना. चपराक तो बैठनी है, चपराक बसली कल्पेशला. दूरवरचा चेंडू होता. कधी कधी दूरवरचा चेंडू पण आपण पाहतो चांगला होऊन बसतो. दोन्ही षटकामध्ये जर विचार केला ना, शेवटच्या चेंडूवरती मोठे विकेट भेटले. तिकडे परेश बाद झाला शेवटच्या चेंडूवरती आणि दुसऱ्या षटकामध्ये कल्पेश बाद झाला. जगदंबा एक्सप्रेस रोहन शेलार अनेक वर्ष शेलू संघासाठी गेले 5-7 वर्ष झाले हा खेळाडू आपण पाहतोय. तर गणेश तरे यांच्याकडून आपण पाहतोय भास्कर तरे आणि प्रभास शेलारला असे शेवटचे चेंडूवरती विकेट घेतलेत. 500-500 रुपयाचा डिक्लेअर प्राइस झालाय. इथे उर्पेश चेंडू पण 9 मिनिट अभी बाकी आहे. 9 मिनिट माराय चेंडू आउट ऑफ पार्क. षटकार समोर दिला, बॅटच्या फेस मध्ये ओपन, चेंडू पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार या ठिकाणी लांगी फटकेबाजी. 2 फलंदाज बाद जरूर झालेत. सुरुवात चांगली होती पण षटकाची शेवट विकेटने आतापर्यंत पाहिलं आपण. इथे षटकाराला धावसंख्या स्कोर कार्ड इथे लेग स्टेपला चेंडू फ्लिक केला, चेंडूला अफलातून फटकेबाजी. खराब चेंडू आणि त्याचा समाचार आपण पाहिला गेला. बॅटिंग पाहा नवनाथची. या सध्या या सीझनला हा खेळाडू खूप फॉर्म मध्ये आहे, फुल फॉर्म मध्ये नवनाथ. लोकांचं लक्ष कल्पेश आणि परेश वरती आहे पण हा नवनाथ सध्या तरी अधिकार गाजवतो, प्रत्येक मैदान गाजवतो. धावसंख्या स्कोर कार्ड 34. पुन्हा एकदा खराब चेंडू, नो वॅकेट एरियामध्ये चेंडू दंडन 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 करत निघाला सीमारेषे पलीकडे. चौकार. 4 धावा. आत्ताच बडवल संघाच्या विरोधात या सीझनला 14 चेंडू 54 धावांची अफलातून खेळली त्याच्या माध्यमातून पाहिली होती. दामोदरच्या मैदानावरती काय खेळला होता संघासाठी, अफलातून खेळली त्याच्या माध्यमातून. असलपाड्याच्या मैदानावरती चांगली त्याच्या माध्यमातून खेळली पाहिली.
इथे षटकार चौकार चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड 38. धावा आपण या ठिकाणी पाहिल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. राऊंड विकेट. इथे दांडी गोल. कितनी बार चलेगा तुम्हारा बल्ला. एक तो चली मेरी गेंद. बल्लेजा बैक टू पवेलियन. झटका दिला गेला या ठिकाणी आपण पाहतोय. ही महाराष्ट्र राज्य गृहरक्षक दल मध्ये कार्यरत आहे. अफलातून कामगिरी. कमबॅक पाहिलं गेलं. गणेशजी तरे आता यांचा फोन येईल आणि त्यांच्याकडून पण पुन्हा एकदा याला 500 रुपयाचा पारितोषिक लागेल. ते आम्ही अगोदरच सांगतो. गणेशजी तरे यांच्याकडून 500 रुपये भेटतील. संघासाठी अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. एकदा पुन्हा दुसऱ्या धावायचा प्रयत्न. चितेगा चपलेने हरणाच्या गतीने धावले राहुल आणि भरत. धावसंख्या स्कोर कार्ड 40 या आकड्यावरती. वाईट चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. तर रोहन शेलरसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आला. नितेशजी तरे बघा, स्कोरर नितेशजी तरे यांच्यासाठी पण 500 रुपयाचा पारितोषिक गणेशजी तरे यांच्याकडून. या ठिकाणी पाहतो ॲडव्होकेट साकीबजी पानसारे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. मी ॲडव्होकेट साकीबजी पानसारे साहेबांना विनंती करतोय, या आपण व्यासपीठावरती या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. जावेदभाई खोत, शादाबजी नजे सर्वांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. दरम्यान चांगला चेंडू. षटक आपण पाहतो या ठिकाणी समाप्त होते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 41. प्रत्येक गोलंदाज आपण पाहिला गेला तर पहिला गोलंदाज होता भास्कर. त्याने 13 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केला. दुसऱ्या षटकात 11 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकात 17 धावा. अशा प्रकारे धावसंख्या 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. शेवटचं षटक अंतिम षटक या ठिकाणी. गणेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. धावसंख्या 41 या आकड्यावरती. विसावले चांगली कामगिरी आत्तापर्यंत पाहिलं गेलं. काव्य आल्यावर दाबोते संघ जरी फलंदाज सर्व आघाडीचे बाद झालेत. जबरदस्त स्वप्नील, शाबास. अमरदादा तरे नागेश दादा मोसने यांच्या सोबत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. इथं पाहतो डायरेक्ट हिट झाला. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. फलंदाज त्या ठिकाणी बाद आहे.
दादा पहिल्यांदा स्कोररला पैसे भेटले दा गणेशजी तरे यांच्याकडून स्कोरर यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झाले. मनापासून धन्यवाद. तीन चेंडू या ठिकाणी बाकी आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय 3 धावा चितेके चपल्याने या ठिकाणी पूर्ण केल्यात. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न तो धावसंख्या स्कोर कार्ड 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचं षटक गाणे आपण पाहायला गेलं तर नितेश सर गणेश डांगरे चांगली कामगिरी या ठिकाणी करतोय. इनसाइड आउट बॅटची कडा फलंदाज बाद. गणेश स्लॉग वरती आलाय. काय कामगिरी केले. आत्तापर्यंत फक्त 4 धावा खर्च करताना दिसला. 45 धावा आहेत. शेवटचा आपण पाहतोय अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक आहेत. एक शेवटचा चेंडू. पंचेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती आहे. थांबवल्या धावा स्लॉग वरला आपण पाहतोय या ठिकाणी. वरचा चेंडू टॉस केला. चेंडूला गणेश डांगरे स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी चांगला झेल या ठिकाणी पाहतोय. बॅकअप सर्व बाजून त्याला होता. शेवटच्या चेंडूवरती विकेट आला. या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. 2 विकेट या ठिकाणी प्राप्त झाले. एक रनआउटचा विकेट होते. तब्बल 3 विकेट या षटकामध्ये येताना आपण पाहिले. तर गणेशजी तरे यांच्याकडून गणेश डांगरेसाठी 500 रुपये. प्रत्येक गोलंदाजाला या ठिकाणी 500. पण इथे आपण विचार केला ना तर गणेशला 1000 रुपये आला पाहिजे. 2 विकेट आलेत. हां गणेशजी तरे माझा आवाज तुम्ही ऐकत असेल तर या 2 विकेट आलेत. किमान 1000 रुपये आला पाहिजेत. आणि चांगली गोलंदाजी. यांनी प्रत्येकाने धावा खर्च केल्या जास्त पण यांनी धावा केल्यात कमी. स्लॉगवर आहेत बघा. फोन करा. एखादा पारितोषिक वाढवा. जे नितेशजी तरे दिले त्यांच्याकडून वापस घ्या. लागलं तर इकडे गणेश डांगरेला फिरवा. 45 धावा स्कोर कार्डवरती. 46 धावांचं लक्ष या ठिकाणी आपण पाहतोय. जे कोलमाता शेलू संघाला धावा बनवायचे आहेत. खऱ्या अर्थाने मदार असलेले प्रभात, रोहन, मुकेश, स्वप्नील, मुन्ना, शोएब, भास्कर, प्रमोद. खूप मोठी जिम्मेदारी यांच्यावरती आता. दिनेश आहे. त्यानंतर एक प्लेयर राहिला फक्त. किशोर मसने. म्हणजे यांच्यावरती मदार आहेत. 11 प्लेयरची आपण 11 प्लेयरला या ठिकाणी धावा बनवायच्या. आणि मुन्नावर ते खास करून नजर असेल.
या दरम्यान पाहतोय मंगेशजी तरे दादा यांचं या ठिकाणी आगमन झालं. दादा या व्यासपीठावरती आपलं मनापासून अधिक स्वागत. या दरम्यान शिवसेना शाखा प्रमुख शेलू मंगेशजी तरे दादा यांचं या ठिकाणी आगमन झालं. जातं या व्यासपीठावरती आपलंही मनापासून अधिक स्वागत. एक सिनियर प्लेयर आहेत, नागेश दादा या ठिकाणी आहेत, अमर दादा आहेत. पण आता सध्या तरी एक मोटिवेट करण्यासाठी आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी मोटिवेट करण्यासाठी जाता बोलतो आम्ही इथं थांबतो, कारण संघासाठी सिनियर प्लेयर आहेत. चला बॅट्समन चला मैदानात. दादा इथे 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 बॉल या वेळीस जे आलेत ना सर्व कडक कडक बॉल आहेत. टायमिंग शॉट ज्याचा लागेल ना बॅटला परफेक्ट नियोजन पाहिलं गेलं. या स्पर्धेचे षटकार पाहिले ना आपण आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये षटकारांचा जो विचार केला ना 100 षटकार झालेत कालपासून पाहिलं गेलं आणि 46 चौकार म्हणजे सर्वाधिक षटकार आपण पाहिले गेलेत पहिल्या 2 दिवसामध्ये, पहिल्या 2 रात्रीमध्ये. आणि विकेटचा विचार केला या स्पर्धेत विकेट पाहिले गेले आतापर्यंत गोलंदाजाने. फक्त 38 विकेट या स्पर्धेमध्ये आत्तावर गोलंदाजाने कमवलेत. म्हणजे गोलंदाजावरती ते हवी झाले ते फलंदाज. 146 वेळा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला या स्पर्धेमध्ये. 100 षटकार या 2 रात्रीमध्ये. आउट बॅटची कडा पायदाराला छेडछाडी केली आहे परेशच्या चेंडूवरती. ना आव ना ताव देखा बेफान गाव. फलंदाज बाद. झटका क्रमांक 1. विकेटची पडझड. दूरवर चेंडू होता. पास करणे खूप लांब चेंडू होता. चेंडूला छेडछाडी केली. एखाद्या ओपन विजेच्या ताराला छेडछाडी केली तर शॉक लागतो. आमचे साहिल डीजे आम्हाला नेहमीच सांगतात शैलेश ओपन लाईनीला हात लावू नका शॉक लागतो. इथे पाहिला दूरवरचा चेंडू होता, ओपन होता, चेंडू बाहेर होता, त्याला छेडछाडी केली, शॉक लागला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज 1 डाऊनला शोएब पठाण. या अगोदरी पाहिलं गेलं आपण 2 मॅचेस पाहिल्या गेला जिथे धावांचा पाठलाग होताना आपण फलंदाज माघारी पडताना पाहिले गेले. इथे फलंदाज बाद झाला भास्कर. पहिल्या चेंडूवरती विकेट आपण या ठिकाणी पाहिला. खालोटप्प्याचा चेंडू तो ओळखला. चेंडूला शोएबने खेळून काढला गेला. 1 धाव आपण या ठिकाणी पाहतोय. 46 धावा जिथे बनवायचे आहेत. चक्राच्या सरासरीचे धावा बनवायच्या आणि ते प्रतिषटक एक मोठा फटका खूप महत्त्वाचा असेल प्रत्येक संघामध्ये.
चांगला चेंडू स्लोवार गती परिवर्तन पाहिलं गेलं. रोहन आता स्ट्राईकला आहे. मॅचमध्ये ट्विस्ट कानेमध्ये बदल करायचे ते आक्रमकता दाखवावी लागेल. और पे चेंडू आपण पाहतो शतरक्षक त्या ठिकाणी कल्पेश उजेल ड्रॉप. झेल ड्रॉप झाली. कल्पेश जाधव त्या ठिकाणी होता. जिवारी लागते एखादा चांगला खेळाडू जेव्हा झेल ड्रॉप करतो संघासाठी खूप नुकसान. आणि इथे रोहनला जीवदान लाभलं गेलंय. याचा फायदा आपण पाहतो. पहिल्या मॅचला मुझकीर मौलानाला जीवदान भेटलं. त्याने 59 बनवल्या. प्रवीण पतारेने चांगली कामगिरी केली. दोन्ही मॅच मध्ये अग्रेसर होत असताना कामगिरी केली. इथे पाहतोय परीश चांगली गोलंदाजी करत होता. चांगला चेंडू स्लोवार गती परिवर्तन पाहिले गेले. प्रत्येक चेंडू बॅट्समॅन पासून दूर ठेवतोय. मोका देत नाहीये. डॉट चेंडू या ठिकाणी घेतला जातोय. 5 चेंडू आणि 2च धावा झाल्यात. 46 धावांचं लक्ष गाठायचं होतं. अजून 44 धावांची गरज आहे. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. पॉवर प्लेचं षटक. परेश गोलंदाजी मार्कवरती आहे. 9 चेंडू पंचांनी या ठिकाणी घोषित केलं. 9 चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 9 चेंडू दरम्यान जावेदची खोत दोस्ती ग्रुपचे सर्वेसर्वा दोस्ती ग्रुपचे अध्यक्ष जावेद खोत यांचं या ठिकाणी आगमन झालं. जावेद भाई या आपण व्यासपीठावरती. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. आमच्या दोस्ती ग्रुपचं खूप मोठं नाव आहे. या ठिकाणी आपण पाहतोय ॲडव्होकेट शाकीब पानसारे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी सरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. वकील साहेब या. मॅचचा आनंद या ठिकाणी आपण घेऊया. चला दादा. फ्रीटचा चेंडू आहे. एवढा वेळ घेऊ नका. बघा प्रत्येक संघाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करायचे. टाइम ऑन या ठिकाणी. अन्यथा या ठिकाणी ॲडव्होकेट शाकीबजी पानसरे सर आमचे एक जवळचे मित्र या ठिकाणी उपस्थित झाले. दादांचं मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम सर. त्याचबरोबर आमचे दोस्ती ग्रुपचे सर्वेसर्वा जावाभाई या ठिकाणी उपस्थित. शॉर्ट पिच चेंडू आहे. फ्रीटचा चेंडूचा समाचार. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. चौकार. आज शेवटचा चेंडू पाहिला गेला जो नो आला होता. त्याच्यानंतर फ्रीटच्या चेंडूवरती चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड 8 ह्या आकड्यावरती जाऊन पोहोचली. बघा धावा येत नव्हत्या. 9 चेंडू आला. 8 धावा झाल्या. 8. धावा आपण पाहतोय. 46 धावांचं लक्ष होतं. कल्पेश जाधव यांच्यासाठी सुवर्ण संधी. जर इथे विकेट घेतला तर 1000 रुपयाचं पारितोषिक ॲडव्होकेट शाकीबजी पानसरे सर यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलं. कल्पेश जाधव आदिवासी विभागामधून नेहमीच अग्रेसर राहिलेला खेळाडू आपण पाहतोय. अनेक मोठ्या मोठ्या लीग हा खेळाडू खेळत असतोय. कर्जतपासून तर सुधागड पाली परत मुरबाड परत रायगड जिल्हा ठाणा जिल्हा बोलबाला या खेळाडूचा. आणि दामच नगरीमध्ये आलाय. दामोते संघ सध्या तरी तुफान फॉर्ममध्ये आहे आणि खेळाडू सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतं कल्पेश. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू या फाईन रिझर्वमध्ये चेंडू ढकलला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोचेल त्या ठिकाणी. चेंडू उचलला जातोय.
चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी 2 धावा आपण पाहतोय. भरत आता आऊट आहे, तरी परेचा कॉल होता, पण त्या ठिकाणी परत चेंडू परत परत जाईल स्टंप जवळ, तो परत धाव पूर्ण. थोडासा शॉट राहिला, परेश त्या ठिकाणी आहे. चेंडू उचललेला 1 बाउन्स, एक सिंगल या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. रोहन शेल्लार या ठिकाणी अग्रेसर होतो. षटकार त्याच्या बॅटमधून आला. षटकार आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड आहे षटकाराने. चांगला चेंडू, कमबॅक करणार चेंडू पाहिला कल्पेशकडून. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय दुहेरी धाव, त्यानंतर सिंगल षटकार. इथे डॉट चेंडू पाहतो आपण. 23 धावा स्कोर कार्ड वरती. अर्धलक्ष पार झालं या ठिकाणी. पुन्हा एकदा कमबॅक, चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. एक षटकारानंतर लगातार 2 चेंडू डॉट निर्धाव फेकले गेलेत. कल्पेश कमबॅक करून देतोय. ओरपी चेंडू आपण पाहतो. थोडंसं स्कोर कार्ड वरती आपण लक्ष देऊया, कारण इथे आपण पाहिलं गेलं थोडंसं स्कोर कार्ड आपण या ठिकाणी पाहणार आहोत, कारण कुठेतरी थोडीशी गडबड या ठिकाणी. पहिला चेंडू दुहेरी होता, त्यानंतर सिंगल षटकार आला, त्यानंतर 2 चेंडू डॉट आले, दुहेरी आले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. झालेत 19, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त धावा होत्या त्या 8 आणि ते 11 आल्या. 27 पाहिजेत. गोलंदाजी मार्ग होती नवनाथला आपण पाहतोय. 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज आहे. नवनाथ गोलंदाजी मार्ग वरती आहे. शोएब पठाणला आपण पाहतो स्ट्राईकला. नवनाथचा हा चेंडू आपण पाहणार आहोत. वाईट चेंडू, पंतांकडून कॉल आला वाईट चेंडू, आणि प्रतिवर एक बाउन्स या ठिकाणी निघून गेलाय. धावसंख्या 20 या आकड्यावरती आहे. विनायक सर आहेत, बरेच वर्ष क्रिकेटचा भरपूर अनुभव. अनेक खेळाडू त्यांच्या कारकिर्दीमध्ये शिकलेत, चांगले खेळ करताना त्यांना पाहिलेत आम्ही.
तर बाईकची एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. 46 धावांचा पाठलाग करायचंय. इथे आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती. अजूनही 25 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 25 धावा मॅच कव्हर करायचे. ते 1-2 मोठे फटके खूप महत्त्वाचे असतील जय कुलमा माता शेलू संघाकडून. ती कामगिरी रोहन आणि शोभला करावी लागेल. नो बॉल या ठिकाणी पंतांकडून घोषित होतोय. सेकंड बाउन्स पुन्हा एकदा पाहिला गेला. नो चेंडू यानंतरची या रात्रीची न्यूज. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू. फ्रीटचा चेंडू येते. रोहनसाठी फ्रीट असेल. नवनाथ प्रत्येक आता बाउन्सर चेंडू नो घोषित होईल कारण इथे 2 बाउन्सर आपण पाहिले गेले आतापर्यंत. ओरपी चेंडू स्टेप डाऊन केलं पद्धतीने दाखवली आणि फ्रीट वरती आला. बेहतरीन हाय यूज हँडसम स्क्रीन वरती धडकणारा षटकार. षटकार या ठिकाणी अर्जित झाला. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कधी काही कालापलट होईल. नितेशजी तरी सांगितलं ही मॅच होईपर्यंत मी इथून उठणार नाही. उद्या आपण पाहिलं गेलं तिसरी रात्र आहे. धावसंख्या स्कोर कार्ड 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. उद्या आणखीन आपण पाहतो जे के शेलू अरविशा इलेक्ट्रिकल्स हा संघ आपण पाहतो. मुकपे या संघाच्या विरोधात केलेली दुसरी मॅच. वडगाव विपक्ष सांडशी मॅच आहे. तिसरी मॅच वारदोल विपक्ष खांडस आणि चौथी मॅच धोत्र विपक्ष अरवंद. सर्व संघांनी वेळेवरती या ठिकाणी हजर राहायचे. इथे चांगला फटका. आणखीन एक जोरदार माल्टी हिट. चेंडू आउट ऑफ पार्क. रोहनच्या बॅट मधून आलेला हा बेहतरीन हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. धावसंख्या स्कोर कार्ड 34. 12 धावांची गरज आहे. 12 धावांची गरज. या षटकातील चेंडू झाले ते 4 म्हणजे 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. कहाणी मध्ये मध्ये बदल होतोय. मी सांगितलं 2 माल्टी हिट खूप महत्वाचे असतील इथे. आणि कल्पेशने तो झेल सोडला. गात ठरलं गेलं. 2 झेल ड्रॉप झाले. भरतने पण तिथे चुकी केली. थांबवून होतं तिथं. गोलंदाज तयार. नवनाथचा पुढचा चेंडू. 8 चेंडू 12 धावांची गरज. 8-12 ते ओरपी चेंडू. एक धाव चितेके चपलाईने धावली. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी होईल का. चांगला थ्रू. माहिती आहे इथे पाहतो एक धाव आणि ते चितेके चपलाईने सोनू पोहोचला होता चेंडू परत. आणि चांगला थ्रो सोनूच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या स्कोर कार्ड 35. शोएब बाद होतो या ठिकाणी. बाईची एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. नो वरती तो नो चेंडू होता. त्याच्यावरती नोचीच एक धाव होती. नोचीच एक धाव होती. त्यामुळे कोणती धाव नव्हती त्या ठिकाणी एक्स्ट्रा. धावसंख्या स्कोर कार्ड 36 आकड्यावरती. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे.
जेवण हिला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. झेल या ठिकाणी पकडली गेली. चांगला झेल आपण पाहतोय. प्रभास शेलार मैदानात गेला. शोएबला विकेट टाकायला लावली जरूर, पण इथे पाहतोय कारण शोएब बाद होत नव्हता. आता विकेट या ठिकाणी पाहतोय. प्रभातला आतमध्ये जाऊन द्यायचं होतं, त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं. 5 चेंडू आता विजयासाठी 10 धावांची गरज आहे. प्रमोद कारिक आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट पाहिला. 5 चेंडू 10 धावांची गरज. प्रमोदच्या बॅट मधून उरपी चेंडू. इथे आपण पाहतोय राहुल राणे चुकी करतोय. चेंडू वाढवण्यावरती शतरक्षणामध्ये खराबी. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. 1 बाउन्स लागेल. चेंडू परार. रस मिळतील 4 चौकार. आता 4 चेंडू 6 धावांची गरज. कहाणीमध्ये ट्विस्ट. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली. इथे चौकार जरूर आला होता. त्यानंतर डॉट चेंडू आपण पाहिलं गेलं. धावबादची विकेट या ठिकाणी पाहतो आपण. बघा या ठिकाणी आमची शेलूवरून जे मान्यवर या ठिकाणी आहेत, आमचे अफजलभाई टिवाले यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित. या पण व्यासपीठावरती आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. चेंडू झाले त्या षटकामध्ये 3. अजूनही 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. मॅच सांगू शकत नाही. क्रिकेट आहे दादा. रात्रीचा खेळ कधीच कुणाला सांगता येत नाही. काही होऊ शकतंय. क्रिकेट आणि राजकारण कधी बदलेल ना सांगता येत नाही दादा. काय अमर रे, काही सांगू शकत नाही. कोणत्या रात्री कुठे काय पलट होईल ना हे सांगता येत नाहीये. 3 चेंडू. कट केला चेंडूला. फसवा चेंडू. तडम्यान फेस मध्ये चेंडू ओपन होतोय. दंडन करत चेंडू निघाला सीमारेषे पलीकडे. चौकार आलाय. सुरेशजी जाधव जे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत आपण पाहतो शेलूवरून, आणि त्यांच्याकडून रोहनसाठी जर षटकार आला तर 500 रुपयामध्ये चौकार आलाय. आता 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. तो मोठा फटका एवढा अपेक्षित ठेवत नाहीये, पण 2 चेंडू 2 धावा.
चेंडू आणि 2 धावांची गरज. तर मॅच जिंकली तर शिलू संघाला संतोष जाधव यांच्याकडून 500 रुपये. कहाणीमध्ये ट्विस्ट ते आपण पाहतो. शेवटचा चेंडू, एक चेंडू 2 धावांची गरज. आणि जर हा चेंडू जर गोलंदाज जयवंतने डॉट केला तर ॲडव्होकेट शाकिबजी पानसरे सर यांच्याकडून 1000 रुपये. आणि त्याचबरोबर किशोर विर्ले यांच्याकडून पण 200 रुपये असतील, म्हणजे 1200 झाले. जर मॅच जिंकले तर संतोष जाधव दादा यांच्याकडून 500 रुपये आहेत. कहाणीमध्ये ट्विस्ट, ज्यांनी ज्यांनी बाउंड्री लाईनला जी पट्टी धरले ना दादा, आपण माहिती आडनॉल सारखी दिसता पण ती पट्टी सोडा प्लीज. वरची पट्टी सोडा ना दादा. ओके, धन्यवाद, थँक्यू. दादा पट्टी सोडा ना, जावेदजी खोत साहेब तिकडे पोहोचतील, त्यांनी आम्हाला सूचना केली. एक चेंडू आणि 2 धावांची गरज. आणि इथे आपण पाहतोय काय घडलं बघा. एक चेंडू 2 धावाची गरज, दोन्ही चेंडू डॉट. तर दोन्ही संघाचे कॅप्टन चला शाकिबजी पानसरे सरांना विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करूया आणि मॅन ऑफ द मॅच पण आपल्या शुभ हस्ते